आई का ग केलीस पाठवणी माझी. आजही ती घरामध्ये एकटी जेवत होती. नवरा, सासू, सासरे सगळ्यांचे जेवण होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता. 2 वर्षाच्या लेकराला तासभर मागे पळून 4 घास भरून झोपवलं होतं. दिवसभर काम आणि मुलामागे धावपळ करून करून कंबर दुखत होती. पायातून मुंग्या येत होत्या. अंगातील ताण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोकेवर काढत होता. काहीही न खाता फक्त शांत पडावंसं वाटत होतं. पण भांड्यांचा ढिगारा समोर दिसत होता. मुलासाठी 4 घास पोटात घालणं गरजेचेच होतं. तसंही हे दुखणं रोजचंच होतं. कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं? अगं, तापाने अंग फणफणत असो, की चक्कर येत असो, की हाताला चटका बसलेला असो, की अजून काय, पण कामाला सुट्टी कधीच नव्हती. त्यात मला काही त्रास होतोय म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा. कितीही त्रास होत असला तरी आवढा मनातच गिळून ठसठस त्या दुखण्यासहित घरच्यांच्या पोटासाठी चूल पेटवायला लागायची. ही पोटं भरली की आपापल्या जागी आसनस्थ होऊन झोपेच्या अधीनची व्हायची. जिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वतः काही खाल्लं की तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं. ती घरात असून ती मात्र कोणाच्याच खिचगणतीतही नव्हती. आजही उभं राहता येत नसताना ही तिने थोडंसं खाऊन कशीबशी भांडी घासली आणि उद्याच्या तयारीसह सगळं आवरून मुलाच्या बाजूला जाऊन धरणीवर पाठ टेकवली. आई ग, नकळत तिच्या तोंडातून बाहेर आलं आणि डोळ्यातून टपटप पाणी वाहू लागलं. मन आईभोवती गिरट्या घालू लागलं. लहान असताना आई वरण भात पोळी भाजी भरवण्यासाठी किती मागे पळायची. हाताला पकडून एका जागेवर बसून भोपळ्याच्या चांदवाच्या किती गोष्टी सांगायची. चिडून म्हणायची, ही कधी एकदाची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील. दिवस भुरकन उडून मी मोठी तर झाले, पण खाण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही. हे नको, ते हवंय, ते असंच का, तसंच दे असं म्हणत तेव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला. पण ती मायेत शेवटी जे मागेल ते करून दिलं. वेळ प्रसंगी बाहेर खाऊन जाऊन खायला पैसेही दिले, पण उपाशी कधी झोपूच दिलं नाही. एकदा मैत्रिणीशी खूप मोठं भांडण झालं म्हणून रुसून बसलेले आणि जेवत नव्हते. तेव्हाही आई म्हणाली होती, तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल का ग आदिती. तेव्हा मात्र मी तावात बोलले होते, माझं पोट ते तुझं आहे का, तू तुझ्या पोटासाठी जेव. मी नाहीच जेवले तर उपाशीच राहशील का. ती काही न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठली. मी तसंच तिचा हात पकडून खाली बसवलं. तिने 4 घास मला भरवले आणि मग स्वतः खाल्ले. त्या दिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले, कारण ती उपाशी झोपू नये म्हणून. किती लहान सहान गोष्टीत ती मला जपायची. जेवण शिकताना हाताला थोडा जरी चटका बसला तरी ती हळहळायची. नको करू म्हटलं तरी का करतेस असं डोळ्यात पाणी आणून ओरडायची. जरा जरी अंग गरम लागलं तरी रात्रभर मांडीवर घेऊन बसायची. ती इतकं सोन्यासारखं जपूनही आपण मात्र तिलाच रागवायचो. तुला हे येतच नाही, तू अशीच आहेस, तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचो. ती नेहमी साठवलेल्या पैशातून स्वतःला साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची. पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल असं उलट तिला ऐकवायचे. लग्नाची वेळ आली तेव्हा तीच जास्त खुश आणि तीच जास्त दुःखी होती. माझ्या पोटचा तुकडा, माझं काळीज मी तुम्हाला देते,
तिला सोन्यासारखं जपा असं नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती. नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या या वाक्याचा अर्थ तेव्हा कळाला नव्हता, पण हळूहळू चांगलाच उमगू लागला. नवरा किंवा बाकी सासरची माणसं कितीही प्रेमळ असली तरीही आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून दटावून कोणी विचारत नाही. आज काय खायला हवंय की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही. आई आज हेच हवं असा हट्ट करणारी मी आज इथे मात्र स्वतःच्या आवडीनिवडी विसरून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते आहे. माझ्या कपड्यांची वस्तूंची सूत्रे आईच्या हातात सोपवणारी मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते. हे वेळेवरच का नाही झालं मनात चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जेवणासहित औषधांच्या फिरण्याच्या वेळा पाळते. मी मात्र मला यात कुठे दिसतच नाही. किती दिवस झाले मी मलाच भेटली नाही. मला काय हवंय ते मलाच विचारणं जणू विसरूनच गेले मी. आता मी स्वतः एक आई झाले तेव्हा कळतंय आईचा जीव मुलासाठी कसा तिळतिळ तुटतो. आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरत नाही. त्याच्या सुखापलीकडे मला काही वेगळं दिसत नाही. पण घरात इतकी माणसं असूनही रोज एकटी जेवताना, अंग दुखत असताना, तापाने फणफणत असताना, आवडीचा पदार्थ करताना, कोणी मन दुखावलं असताना, माझी मलाच शोधत असताना तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस. निराशेत डोक्यावर हात फिरवायला आणि आजारपणात मायेने तूप भात भरवायला कोणी नसतं. तेव्हा एकच विचारावं वाटतं तुला, सोन्यासारखं जपलंस लेकीला मग सासरी का पाठवलंस ग? तुझ्या जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी. खंबीर स्त्री सोबत ती आज सक्षम आई देखील झाली, पण आजही ती तुझीच नाजूक गोड हळवी मुलगी आहे. तिन्ही सांजेच्या कातर वेळेत मन तुझ्या आठवणीत बेचैन होत तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो तुझ्या अन माझ्यात दुरावा निर्माण करणारं हे सासर नावाची रीत जन्मास कोणी घातली ग? का केलीस ग पाठवणी माझी? भेगाळलेल्या जखमांवर मायेची फुंकर हवी, ओघळत्या अश्रून नाही तुझ्या हातांची साथ हवी. कणखर शब्दांच्या सोबतही प्रेमाची ती ओल हवी. सुखात हे आयुष्य सरण्या आई फक्त तुझी कोस हवी. प्रत्येक माहेरवाशिनीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दात मांडायचा हा छोटासा प्रयत्न आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.